बाहेरची आईस्क्रीम फक्त जीभ थंड करतं आणि ही घरची आमचीसारखी आईस्क्रीम आहे ती काळजामध्ये घर करतं. तर सध्या खूप व्हायरल होत असलेली आमची स्टाईल आईस्क्रीम आज मी घरी बनवलेली आहे. एका बाऊलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. त्याच्यावर काचेच्या बाऊलमध्ये व्हाईट कंपाऊंड बारीक चॉप करून घेतलेलं आहे. व्हाईट कंपाऊंड आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. तर फार पटकन हे कंपाऊंड मेल्ट होतं कारण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. तर हे मेल्ट झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला येलो फूड कलर टाकायचा आहे. इथे मी कँडी कलर वापरलेला आहे. तर तुम्ही पावडर कलर पण वापरू शकता. हे व्यवस्थित मिक्स करायचं. मला थोडासा कलर कमी वाटला, मी अजून थोडासा टाकलेला आहे. छान आंब्याचा कलर यायला पाहिजे म्हणून आपण थोडासा डार्क केलेला आहे. तर मी इथे आंबे घेतलेले आहेत. आपण आता आईस्क्रीम बनवून घेणार आहोत. आंबे कट करून याचे पीसेस तयार करून घ्यायचे. तर जेवढा आंबा चवीला चांगला तेवढी आईस्क्रीम चवदार होते. त्याच्यासाठी आंबा चांगलाच घ्यायचा आहे, चांगला गोड रसाळ आंबा घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची आपल्याला छान प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या एका बाऊलमध्ये मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, पातळ आणि थंड. तर तुम्हाला व्हिपिंग क्रीम नाही भेटली तर तुम्ही फ्रेश क्रीमची सुद्धा ही आईस्क्रीम बनवू शकता. तर आपल्याला बीटरच्या सहाय्याने इथे व्यवस्थित बीट करून घ्यायची आहे. बीटर नसेल तर हँड विस्करनी सुद्धा तुम्ही बीट करू शकता, पण त्याला जास्त वेळ लागतो. सॉफ्ट पीक्स आले की याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कंडेन्स मिल्क टाकायचं आहे. सगळं टाकून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित होईल. त्याच्यामध्येच एक वाटीभर आपल्याला जी आपण आंब्याची प्युरी तयार केलेली होती ती सुद्धा याच्यामध्येच घालून घ्यायची आहे आणि परत एकदा बीट करायचं आहे म्हणजे कंडेन्स मिल्क आणि आंब्याची प्युरी आहे ती क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. हे पहा एकदम स्मूथ आणि क्रीमी आपली ही आईस्क्रीम तयार झाली आहे. याला छान रंग येण्यासाठी याच्यामध्ये परत आपण थोडासा येलो फूड कलर टाकलेला आहे म्हणजे आईस्क्रीमचा रंग मँगोसारखा येईल. जर मँगो इसेन्स असेल तुमच्याकडे तर तो याच्यामध्ये टाकू शकता, त्याचा फ्लेवर अजून जास्त छान येतो. तर मी इथे एक पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ही आईस्क्रीम आहे ती भरलेली आहे. आईस्क्रीमचा जो बेस आहे आणि या प्रकारचे मला मोल्ड फ्लिपकार्टवर भेटलेले आहेत. मला असं वाटलं होतं अगोदर की हे थोडेसे मोठ्या साईजमध्ये भेटतील, पण मी बऱ्याच साईटवर पाहिलं पण मला हे या साईजचे छोटे छोटेच मोल्ड भेटलेले आहे. ते फोटोमध्ये दिसताना तर खूप मोठे दिसतात पण रिअलमध्ये खूप छोटे होते. तर म्हटलं आता मागवलेलेच आहेत तर छोटे का असेना पण आपण ट्रेंड आता फॉलो करून घेऊया. तर याच्यामध्ये आईस्क्रीम भरल्यानंतर एकदम लेवल करून घेतलेली आहे म्हणजे आपण जेव्हा चॉकलेट वरतून लावू ते एकदम छान आंब्याचा शेप येईल आणि स्मूथ होईल. तर आईस्क्रीम आपल्याला 7 ते 8 तासांसाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायची आहे. सेट चांगली झाली की जे आपण चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण व्यवस्थित डीप करून घ्यायची आणि पटकन काढून आपल्याला एखाद्या पेपरवर ठेवायचं आहे. तर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यावर ठेवायचं आहे. आपली आईस्क्रीम खूप जास्त थंड असते त्याच्यामुळे जे चॉकलेट आहे ते पटकन सेट होतं. तर टूथपिकला लावून सुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम डीप करून घेऊ शकता. तर याप्रमाणे मी बाकीचे पण डीप करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर अजून त्याला छान लुक देण्यासाठी इथे मी थोडासा ग्रीन कलर ब्रशच्या साहाय्याने लावून घेतलेला आहे. थोडा रिअल आंब्याचा याला लुक येईल याच्यासाठी. तर खूपच छोटे छोटे मोल्ड होते. हे पहा मस्त झालेली आहे. तर खायला तर खूप टेस्टी लागत होते बरं का. साईज छोटी होती पण चव भन्नाट लागली याची. तर हा ट्रेंड तुम्ही अजून फॉलो केला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.